नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे VRM स्टुडिओमध्ये। आणि आजचा जो व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत तो आहे आमच्या गावचं दैवत श्री महादेव मंदिर वडवणी येथे। बीड जिल्ह्यातील वडवणी हे आमचं तालुक्याचं गाव आणि या ठिकाणी गावाच्या पश्चिम बाजूला म्हणजे मूळ गावापासून जवळपास 2 किलोमीटरवर अंतरावर असणारे हे श्री महादेवाचं मंदिर अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमच्या वडवणीचं श्री महादेवाचं मंदिर आहे। आता लोकवस्ती देखील या मंदिराच्या जवळपास आलेली आहे, त्यामुळे गावाच्या बाहेर आहोत अशी भावना आता वाटत नाही। अतिशय सुंदर आणि देखणा हा सारा परिसर। हे जे चित्रफितीमध्ये आपण चिंचेचं झाड पाहताय ते अतिशय जुनं असं चिंचेचं झाड आहे आणि मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर एक प्रसन्न आणि एक सकारात्मक ऊर्जेची जाणीव निश्चितच आल्याशिवाय राहत नाही। तुम्ही पाहू शकता हा गाभारा अतिशय जुना असा आहे। मंदिर तसं छोटं आहे परंतु एक मनाला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। लोकांची नेहमीच इथे ये जा असते। पाहू शकता हे जे ज्योतिर्लिंग आहे हे अतिशय जुनं असं आहे। म्हणजे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शंभो पार्वतीपति हर 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 महादेव। हा आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर। इथून जवळच आमची जी शाळा होती माध्यमिक विद्यालय वडवणी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवणी या दोन्ही शाळा अगदी इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहेत। त्यामुळे लहानपणी आम्ही टिफिन वगैरे डबे घेऊन या ठिकाणी येत असत, त्याच्यामुळे लहानपणीच्या देखील या ठिकाणी खूप साऱ्या आठवणी आहेत। आणि हा जो मंदिराचा परिसर तो चिंचेच्या झाडांनी वेढलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी येऊन चिंचा बोरं खाण्याचा आहे ही आम्ही लहानपणी आनंद घेतला आहे। तो खूप छान असं दर्शन आज झालेलं आहे मित्रांनो। आणि लहानपणीच्या आठवणींना देखील एक नवा उजाळा आज या ठिकाणी मिळालेला आहे। तर चला मग मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओ।